ठीक है. So good morning all of you. So in DSBM lecture we are studying about the new topic of this DSBM, that is chapter number 7. Write down the name of chapter number 7. काय नाव आहे चॅप्टर नंबर 7 चा? रिक्रुटमेंट, ट्रेनिंग, इव्हॅल्युएशन अँड कंपन्सेशन ऑफ फार्मासिस्ट. इझी चॅप्टर आहे. यामध्ये सिलेक्शन प्रोसेस कशी होती फार्मासिस्टची, जेव्हा डिप्लोमा आपण करतो, डिप्लोमा पास आउट होतो, MSPCचं जेव्हा सर्टिफिकेट भेटते आपल्याला, है ना, त्याच्यानंतर आपण मग कोणते प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट जॉब मध्ये जातो, याला म्हणतो आपण रिक्रुटमेंट ऑफ द फार्मसी. ठीक आहे. दिलं तुम्ही चॅप्टरचं नाव. सगळ्यात पहिले तुम्ही बोर्डवर पण पाहू शकता किंवा स्क्रीन मी शेअर केलेली आहे तुम्हाला. तर सगळ्यात पहिले तुम्ही डिप्लोमा जेव्हा कम्प्लिशन करा, है ना, 2 वर्षाचा डिप्लोमा असतो फार्मसीचा आपला, तर तो कम्प्लीट केल्यानंतर म्हणजे या वर्षी पुढच्या वर्षी तुम्ही कम्प्लीट करून घेईन. ते कम्प्लीट केल्यानंतर तुम्हाला काय होईल, मग तुम्हाला ते कम्प्लीट केल्यानंतर तुम्हाला जेव्हा मग मार्क निवड भेटेल तेव्हा तुम्हाला MSPC रजिस्ट्रेशन करावं लागेल. प्रत्येक स्टेटमध्ये, इंडियाचे 31 स्टेट्स आहे किंवा 30 स्टेट्स आहे, तर त्यामध्ये प्रत्येक स्टेटमध्ये एक त्यांच्या कॅपिटलमध्ये, म्हणजे महाराष्ट्राची जी कॅपिटल आहे मुंबई, तिथे स्टेट कॅपिटलमध्ये स्टेट फार्मसी काउन्सिल असते. जशी महाराष्ट्राची MSPC आहे, महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिल, तर तिथे जाऊन तुम्हाला मुंबईमध्ये रजिस्ट्रेशन करावं लागतं, रजिस्ट्रेशन ऑफ द फार्मसी. आता ऑनलाईन प्रोसेस आहे, आमच्या वेळेस ऑफलाईन होती, म्हणजे तिथे जाऊन स्वतः जाऊन तिथे तुमच्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन, फिजिकल व्हेरिफिकेशन करावं लागलं, है ना. ती प्रोसेस तुम्हाला करावं लागेल. डिप्लोमा पास आउट करावं लागेल, नंतर MSPC रजिस्ट्रेशन करावं लागेल, त्यानंतरच तुम्ही रजिस्टर्ड फार्मासिस्ट होणार. तुम्हाला एक नंबर भेटतो रजिस्टर्ड फार्मासिस्टचा. ठीक आहे. तो 30 वर्षापर्यंत 20 वर्षापर्यंत लागू होतो. ठीक आहे. त्याच्यानंतरच तुम्ही मग पुढील प्रोसेस करू शकता. काल तुम्हाला टीचिंग फील्ड मध्ये पण येण्यासाठी तुम्हाला रजिस्टर्ड फार्मासिस्ट होणं गरजेचं आहे. ठीक आहे. दिस इज ऑल अबाउट द, ही एक स्कीम लिहून घ्या एकदा. मी जे ॲरो मधून लिहून दिलेलं ना तुम्हाला, ते एकदा लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला पण कळेल काय काय प्रोसेस असते. लिहिलं सगळ्यांनी? आवाज येतो ना सगळ्यांना क्लिअर? येस सर. चला, हे लिहिले असेल तुम्ही स्क्रीन. आता रजिस्टर्ड फार्मासिस्ट झाल्यानंतर आपण काय करतो, रजिस्टर्ड फार्मासिस्ट झाल्यानंतर आपल्याला खूप सारे अपॉर्च्युनिटीज आहे फार्मसी फील्डमध्ये आणि मेडिकल फील्डमध्ये. खूप सारे अपॉर्च्युनिटीज आहेत, कारण ही फील्ड जी आहे ती कधी पण संपणारी फील्ड नाहीये, है ना. जोपर्यंत डिसीज आहे, जोपर्यंत पेशंट आहे, जोपर्यंत ह्युमन आहे, तोपर्यंत ही फील्डला रिक्वायरमेंट खूप लागणार आहे, है ना. कारण पॉप्युलेशन जसे असणार आहे, कारण लोक गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, प्रत्येक माणसाकडे डिसीज आहेत, प्रत्येक माणसाला डिसीज राहतोच, है ना. कोणताही ब्लड प्रेशरचा डिसीज असेल किंवा हायपरटेन्सचा डिसीज असेल, डायबिटीसचा डिसीज असेल, आणि ट्रीट करणारे मेडिकल ट्रीटमेंट पण असते आणि फार्मसीचे जे मेडिकेशन्स आहे ते लागतेच. म्हणून फार्मसी फील्डला कधी पण म्हणजे डिक्रीज कंडिशन होणार नाही, ते हमेशा इन्क्रीज कंडिशन मध्ये चालणार. त्याला रिक्रुटमेंट आणि सिलेक्शन प्रोसेस खूप सारे राहणार, जॉब ऑपॉर्च्युनिटीज खूप सारे तुम्हाला राहतील. ठीक आहे ना. त्याच्यानंतर आता रजिस्टर्ड फार्मसिस्ट झाल्यानंतर तुम्हाला कुठे कुठे जॉब असते ते सांगतो. सगळ्यात पहिले गव्हर्नमेंट हॉस्पिटल जे असतात, है ना, जसं आपलं घाटी असेल किंवा मग जो चिकलठाणा आहे तिथे मिनी घाटी आहे, है ना, ते गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहे. तिथे तुम्हाला गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये फार्मसिस्ट हे पोस्ट असते तिथे. ठीक आहे. त्याच्यानंतर ESI म्हणजे त्याचा फुल फॉर्म सांगा एकदा मला. ESI चा फुल फॉर्म काय असतो? एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स. ठीक आहे.
एक स्टेट इन्शुरन्स ऑर्गनायझेशन असते ती गव्हर्नमेंटचीच असते. ESI जसं चिकलठाण्यामध्ये आहे, वाळूज मध्ये आहे. तर ESI काय असते, फॉर एक्झाम्पल चिकलठाणा MSDC चे एम्प्लॉईज आहे, बरोबर, किंवा मग महाराष्ट्राचे गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आहे, फार्मसिस्ट एम्प्लॉय, ठीक आहे, किंवा मग दुसरे काही फील्डचे एम्प्लॉईज असतील त्यांच्यासाठी ही ESI एक ऑर्गनायझेशन असते आणि तिथे फार्मसिस्टची पोस्ट कंपल्सरी असते तिथे, है ना, खूप सारे फार्मसिस्ट लागतात. ESI डिस्पेन्सरी आहे, ESI चा फुल फॉर्म लिहून घ्या, एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स. ESI डिस्पेन्सरी असते तिथे फार्मसिस्ट गरजेचाच असतो. त्यानंतर PHP, कॅपिटल PHP. PHP म्हणजे काय असते, प्रायमरी हेल्थ सेंटर, ब्रॅकेट मध्ये लिहून घ्या, प्रायमरी हेल्थ सेंटर. प्रायमरी हेल्थ सेंटर हे पण गव्हर्नमेंटचे ऑर्गनायझेशन असतात, किंवा तुम्हाला प्रायव्हेट मध्ये पण कुठे पण जॉब करता येते, स्वतःच मेडिकल स्टोर ओपन करता येऊ शकतो, है ना, वेअर हाऊस बनवू शकता स्वतःच तुम्ही, है ना, फॉर द स्टोरेज ऑफ द ड्रग मटेरियल, है ना. इंडस्ट्रीचे जे वेअर हाऊसेस असतात, गोदाम जे असतात ना, शासकीय गोदाम, त्याच्यामध्ये पण तुम्हाला जॉब लागू शकते, किंवा तुम्हाला ड्रग हाऊस नंतर अजून आपला होलसेल डिपार्टमेंट असेल किंवा ठीक आहे, या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही जॉब करू शकता. दीज आर द जॉब ऑपॉर्च्युनिटीज. कळलं तुम्हाला? त्याच्यानंतर लिहा कॅपिटल A, रिक्रुटमेंट. आता लिहा, सगळ्यात पहिले आपण पाहू रिक्रुटमेंट. आपल्याला काय आलं, कुठे कुठे जॉब भेटते आपल्याला. आता रिक्रुटमेंट आपण करू शकतो. रिक्रुटमेंट ऑफ द फार्मासिस्ट. रिक्रुटमेंट म्हणजे मराठीमध्ये काय म्हणतो आपण त्याला, भरती. जी शासकीय भरती होते ना, शासकीय किंवा प्रायव्हेट मध्ये जी असते निम शासकीय, रिक्रुटमेंट म्हणजे भरती, ठीक आहे. तर या रिक्रुटमेंट प्रोसेस मध्ये खूप सारे लोक, एक पोस्ट असते, फॉर एक्झाम्पल 10 ते 15 जणांची फॉर एक्झाम्पल रिक्रुटमेंट असेल, किंवा 50 लोकांची रिक्रुटमेंट असेल फार्मसिस्टची, त्यासाठी अप्लाय करणारे 1000 लोक असतात. तर 1000 लोकांना ते रिक्रुटमेंट देणार का, नोकरी देणार का, नाही. त्याच्यामधून ते 50 लोक फायनली 50% ते सिलेक्ट करतात आणि त्यांनाच ते जॉब देतात. काल तुम्हाला त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन पण खूप असतो. रिक्रुटमेंट मध्ये काय काय प्रोसेस असते, सगळ्यात पहिले रिक्रुटमेंटची डेफिनेशन लिहून घ्या. राईट ऑन द डेफिनेशन ऑफ रिक्रुटमेंट. It is the process of exploring. It is the process of exploring the source of supply. It is the process of exploring the source of supply. It is the process of exploring the source of supply of the required personnel and stimulating the prospective employees. It is the process of exploring the source of supply of the required personnel and stimulating prospective employees to apply for job in the organization. रिपीट करा कोणीतरी डेफिनेशन. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ रिक्रुटमेंट? सांगा कोणी पण. रोल नंबर सांगायचा आणि डेफिनेशन सांगायचे लवकर. बोलो जल्दी से. It is the process of exploring the source of supply of the required personnel and stimulating the prospective employees to apply for job in the organization. व्हेरी गुड. तर मग काय तुम्हाला रिक्रुटमेंट प्रोसेस काय असते,
ठीक आहे ना. कंपनी काय करते, ऑर्गनायझेशन काय करते, प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट सेक्टरचे ऑर्गनायझेशन त्यांची जेव्हा वॅकन्सीज निघतात कंपनीचे, जेव्हा लोक रिटायर होतील है ना, वॅकन्सीज जेव्हा निघतात कंपनीचे किंवा मग ऑर्गनायझेशन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनचे, तेव्हा ते रिक्रुटमेंट प्रोसेस भरती स्टार्ट करतात आणि पर्टिक्युलर पर्सन, क्वालिफाईड पर्सनला इसेन्शियल त्याचं क्वालिफिकेशन असेल, चांगला क्वालिफिकेशन असेल, चांगलं त्याने इंटरव्ह्यू दिलेला असेल, रिटर्न टेस्ट त्यांनी चांगली दिलेली असेल है ना, त्याला पर्सनल नॉलेज, जनरल नॉलेज चांगला असेल है ना, आणि तो स्वतःला एक्सप्लेन करू शकतो, अशा पर्सनला ते काय करतात, रिक्रूट करतात. बरोबर, त्याला सिलेक्ट करतात आणि नंतर त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांचं इव्हॅल्युएशन करतात. कळलं? दिस इज ऑल अबाउट द रिक्रुटमेंट. कळलं? आता पुढे लिहा, पुढे लिहा किंवा ऐका. आता रिक्रुटमेंट प्रोसेस मध्ये कुठे कुठे जॉब ऑपॉर्च्युनिटीज असते, तर कोण कोण असते, स्टेट और सेंट्रल एजन्सीज त्यामध्ये वर्क करतात. कोणकोणते, स्टेट किंवा सेंट्रल एजन्सीज. आता गव्हर्नमेंटची एजन्सीज पहिले सांगतो मी कोणकोणते एजन्सीज आहेत. एक आहे एमपीएससी, बरोबर, त्याची प्रत्येक स्टेटची एक स्टेट पब्लिक कमिशन असतो, स्टेट पब्लिक कमिशन असतो. जसं महाराष्ट्र स्टेट पब्लिक कमिशन, पब्लिक सर्व्हिस कमिशन है ना, पब्लिक सर्व्हिस कमिशन ही फक्त गव्हर्नमेंट जॉबसाठी रिक्रुटमेंट असते. यामध्ये प्रायव्हेट जॉबचं काही घेणं देणं नसतो. गव्हर्नमेंट ती प्रत्येक स्टेटची गव्हर्नमेंट जी असते, जेव्हा त्यांची वॅकन्सीज निघते, फार्मसिस्टची निघेल किंवा मग कलेक्टरची निघेल, डेप्युटी कलेक्टरची जी असतात, ग्रुप बी ग्रुप सी ची ते गव्हर्नमेंट जॉब असतात, त्यांच्यासाठी रिक्रुटमेंट निघते. तुम्ही पण त्याच्यासाठी अप्लाय करू शकता आफ्टर द बी फॉर्म सी. त्याच्यामध्ये फार्मसिस्टची पण जॉब निघते, ती पण तुम्ही अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर युपीएससी आहे, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे. तुम्हाला माहिती आहे का, एसआरपीएफ, जे एसआरपीएफ कॅम्प आहे आपला, माहिती आहे ना आपल्याला, सातारा परिसरमध्ये, तिथे पण फार्मसिस्टची जॉब असते. सीआरपीएफ, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस सर्व्हिस आहे, पोलीस फोर्स आहे. सीआयएसएफ, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स आहे, किंवा मग मिलिटरी सर्व्हिसेस आहे, किंवा डिफेन्स सर्व्हिस आहे है ना. या सगळ्या गव्हर्नमेंट जॉब्स मध्ये, गव्हर्नमेंट सर्व्हिसेस मध्ये फार्मसिस्ट गरजेचा असतो. बरोबर, मिलिटरी सर्व्हिस मध्ये पण फार्मसिस्ट गरजेचा असतो. यासाठी फार्मसिस्टचे जॉब इथून दिसतात, किंवा नॉर्मल जॉब मध्ये पण तुम्ही जाऊ शकता. कळलं? त्याच्यानंतर एनएचएम, एनएचएम चे फुल फॉर्म सांगा कोणीतरी. एनएचएम का फुल फॉर्म क्या होता है, ब्रॅकेट मध्ये लिहून घ्या, नॅशनल हेल्थ मिशन. नॅशनल हेल्थ मिशन है ना, एनएचएम का फुल फॉर्म नॅशनल हेल्थ मिशन. तर हे पण रिक्रुटमेंट करतात महाराष्ट्रामध्ये पण. तुम्ही जर लेक्चर झाल्यानंतर गुगलवर सर्च करा एनएचएम, मग एनएचएम चे तुम्हाला खूप सारे जॉब भेटतील. ठीक आहे, फायनल इयर अप्लाइड स्टुडंटला पण ते रिक्रूट करू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर एसएससी, एसएससीचं फुल फॉर्म स्टाफ सिलेक्शन कमिशन, ही पण एक गव्हर्नमेंट एजन्सी आहे, स्टाफ सिलेक्शन कमिशन. तर यासारखे स्टेट आणि सेंट्रल एजन्सीज काय करतात, फार्मसिस्ट गव्हर्नमेंट थ्रू रिक्रूट करतात. कळलं तुम्हाला? प्रायव्हेट एजन्सीज पण यासारखे काम करतात. इंडस्ट्रीमध्ये पण फार्मसिस्ट गरजेचा असतो, बरोबर. तुमच्या हॉस्पिटलमध्ये पण, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पण फार्मसिस्ट गरजेचा असतो, किंवा स्वतःचा होलसेल असेल किंवा मग एजन्सी असेल, त्याच्यामध्ये पण फार्मसिस्ट गरजेचा असतो. बहुत सारे आपको जॉब आहेत. ठीक आहे, फक्त तुम्ही पर्टिक्युलर तुमचं क्वालिफिकेशन चांगलं ठेवायला पाहिजे आणि प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला असायला पाहिजे. थेओरिटिकल नॉलेज असून फायदा नाही. कळलं? ठीक आहे. आता लिहा, हा अजून काय करू शकतात, ओनर ऑफ ड्रग स्टोअर बनू शकतात तुम्ही. ओनर ऑफ ड्रग स्टोअर म्हणजे तुमचं फार्मसी, स्वतःचा फार्मसी शॉप. त्याच्यानंतर एमआर असेल, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असेल, फार्मसिस्ट किंवा केमिस्ट तुम्ही आफ्टर डिफॉर्म किंवा मग रजिस्टर फार्मसी झाल्यानंतर तुम्ही बनू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर लिहा सोर्सेस, सोर्सेस ऑफ रिक्रुटमेंट. राईट डाऊन सोर्सेस ऑफ रिक्रुटमेंट. कोणकोणते असतात सोर्सेस, काय काय सोर्सेस असतात. आता तुम्हाला माहिती आहे रिक्रुटमेंट आम्हाला आपण कुठे कुठे लावू शकतो, पण सोर्सेस काय आहे, कुठे आपण शोधायचे. तर दोन प्रकारचे सोर्सेस आहे, एक इंटरनल आणि एक एक्सटर्नल. राईट डाऊन देर आर टू टाइप्स ऑफ सोर्सेस फॉर रिक्रुटमेंट. देर आर टू टाइप्स ऑफ सोर्सेस फॉर रिक्रुटमेंट. फॉर रिक्रुटमेंट.
तर पहिला आहे इंटरनल सोर्सेस. राईट डाउन फर्स्ट इज अ इंटरनल सोर्सेस. व्हिडिओ ऑन ठेवा सगळे. फर्स्ट इज अ इंटरनल सोर्सेस. ठीक आहे. ते इंटरनल सोर्स म्हणजे काय, तर आपल्याला माहित पाहिजे कोणतीही गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन स्वतःचे डिपार्टमेंटल एक्झाम घेते. काय करते, स्वतःचे डिपार्टमेंटल एक्झाम घेते. जसं मी कॉलेजमध्ये आहे बरोबर, आपल्या स्टेट कॉलेजमध्ये मी असिस्टंट प्रोफेसर आहे. आता सध्या माझी पीएचडी चालू आहे. तर पीएचडी झाल्यानंतर इंटरनलच एक्झाम होईल, आमची डिपार्टमेंटल एक्झाम होईल आमची स्वतःची कॉलेजमध्ये किंवा कॅम्पसमध्ये. आणि तिथेच मग ज्यांची पीएचडी कम्प्लीट असेल, ज्यांचा एक्सपिरियन्स 3 वर्षाचे 4 वर्षाचा असेल, त्यांना मग असोसिएट प्रोफेसरची जॉब भेटते. काय होते, असिस्टंट प्रोफेसर नंतर असोसिएट प्रोफेसरची जॉब भेटेल बरोबर. इट इज कॉल्ड एज द इंटरनल सोर्स बरोबर, किंवा डिपार्टमेंटल एक्झाम. बाहेरच्या लोकांना काही घेण्याची गरज नसते यामध्ये, फक्त इंटरनल ते कॅम्पस मधील जे लोक आहे, कॅम्पस मधील जे एम्प्लॉईज आहे त्यांनाच ते पुढे प्रमोशन देतात बरोबर. चालेल. तसेच इंडस्ट्रीमध्ये पण तसंच असतो. इंडस्ट्रीमध्ये फॉर एक्झाम्पल तुम्ही जर असिस्टंट मॅनेजर असेल, मग तुम्हाला जर मॅनेजर असोसिएट मॅनेजर बनायचं असेल, मग त्याने ते इंटरनल रिक्रुटमेंट करतात किंवा इंटरनल सिलेक्शन करतात. चालेल. तर पण इंटरनल सोर्स कोणकोणते आहेत लिहून घ्या. within the organization the employees are upgraded. comma transfer. जर दुसऱ्या ठिकाणी जर त्यांची ऑर्गनायझेशन असेल किंवा कंपनी असेल तिथे पण ते ट्रान्सफर करू शकतात. अपग्रेडेड कॉमा ट्रान्सफर अँड प्रमोटेड किंवा प्रमोशन. within the organization. कहा सगळ्यांना. इसका मतलब क्या है, क्या ऑर्गेनाइजेशन के अंदर ही जो तो इंटरनल सोर्स के जरिए आपकी प्रमोशन होती है, ये ट्रांसफर होगा. ठीक है. किंवा अपग्रेड होईल, त्याची सॅलरी वाढेल है ना. तर सॅलरी त्यांची फॉर एक्झाम्पल 35,000 असेल तर सॅलरी त्यांची मग 45,000 पर्यंत जाईल. अपग्रेडेड. कळलं तुम्हाला. ठीक है. तो दिस ऑल बट द इंटरनल सोर्स. समझा सबको. ठीक है. आता लिहा एक्सटर्नल सोर्सेस. तो एक्सटर्नल सोर्सेस क्या होते हैं. एक्सटर्नल सोर्सेस म्हणजे आउटसाइड द ऑर्गेनाइजेशन. ठीक है ना. यानी इंटरनल ऑर्गेनाइजेशन के एम्प्लॉयज को नहीं लेते. एक्सटर्नल सोर्सेस यानी एक्सटर्नल सोर्सेस म्हणजे आउटसाइड द ऑर्गेनाइजेशन. आउटसाइड द ऑर्गेनाइजेशन क्या करते हो, फ्रेश एम्प्लॉयज, जे फ्रेशर एम्प्लॉयज असतात, जसे ज्यांचं डी फॉर्म कम्प्लीट असेल, बी फॉर्म कम्प्लीट असेल, त्यांना ते घेतील. त्याच्यानंतर ट्रेन एम्प्लॉयज, जे एम्प्लॉईज ट्रेन झालेले आहे पहिल्यापासून, म्हणजे 1 वर्षाचा त्यांचा एक्सपिरियन्स असेल बरोबर. 1 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल, 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल, त्यानंतर आपण ट्रेन एम्प्लॉईज. किंवा रिटायर्ड एक्सपिरियन्स एम्प्लॉईज, जे रिटायर झालेले आहे ते त्यांना गायडन्स करण्यासाठी किंवा ट्रेनिंग देण्यासाठी एम्प्लॉईजला ते रिक्रुटमेंट केलं जातं. कळलं. ते कुठून केलं जातो, आउटसाइड द ऑर्गनायझेशन. राईट डाउन. आवाज आ रहा है सबको. Yes, sir. चलिए. These sources find out outside the organization. These sources find out outside the organization. These sources find out outside the organization. Outside the organization. ठीक है. आउटसाइड द ऑर्गनायझेशन बघितलं जाईल. पुढे लिहा. इट includes young
मोस्टली इनएक्सपिरियन्स यंग, मोस्टली इनएक्सपिरियन्स किंवा फ्रेशली यंग, मोस्टली इनएक्सपिरियन्स और फ्रेश एम्प्लॉयज, inexperienced or fresh employees, comma trained employees, comma trained employees, comma retired experienced employees, comma retired experienced employees. कळलं तुम्हाला? ही जी सोर्स आहे ती आउटसाइड ऑर्गनायझेशन असेल, फ्रेश एम्प्लॉईज ते घेतात, ट्रेन एम्प्लॉईज घेतात 2-3 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल, किंवा रिटायर्ड एक्सपिरियन्स एम्प्लॉईज ते रिक्रूट करतील. कळलं? ठीक आहे. सो दिस ऑल अबाउट द सोर्सेस ऑफ रिक्रूटमेंट. राइट डाउन. नेक्स्ट इज मेथड्स ऑफ रिक्रूटमेंट. राइट डाउन. नेक्स्ट लिखो मेथड्स ऑफ रिक्रूटमेंट. कौन कौन से मेथड्स है? 3 मेथड्स है उसमें. मेथड्स ऑफ रिक्रूटमेंट. मेथड्स ऑफ रिक्रूटमेंट 3 मेथड दिसतील तुम्हाला. एक आहे फर्स्ट इज डायरेक्ट मेथड. मेथड्स ऑफ रिक्रूटमेंट कौन कौन से मेथड से वो रिक्रूटमेंट करते हैं, भरती करते हैं. फर्स्ट इज डायरेक्ट मेथड. तर डायरेक्ट मेथड मध्ये तुम्हाला एक माहित असेल कॅम्पस इंटरव्ह्यू. हा वर्ड ऐकलेला आहे तुम्ही? ठीक आहे ना. कॅम्पस इंटरव्ह्यू, कॅम्पस मध्ये इंटरव्ह्यूज होतात. तर जे थर्ड इयरचे किंवा फायनल इयरचे जे स्टुडंट्स असतात, ठीक आहे, किंवा डी फॉर्मचे जे स्टुडंट्स असतात, डिप्लोमाचे किंवा डिग्रीचे फायनल इयरचे जे स्टुडंट्स असतात, त्यांच्यासाठी काय करते कॅम्पस इंटरव्ह्यू घेते किंवा कॉलेज लेवल तिथे इंटरव्ह्यूज होतात. याला काय म्हणतो आपण? डायरेक्ट इंटरव्ह्यू. म्हणजे कंपनीकडे आपण जातो का, त्या ऑर्गनायझेशन कडे जातो का आपण आम्हाला जॉब द्या म्हणून? नाही. ऑर्गनायझेशन कंपनीच तुमच्याकडे येते, आम्ही तुमच्यासाठी आलो तुम्हाला निवडण्यासाठी, तुम्हाला सिलेक्शन करण्यासाठी. यालाच काय म्हणतो आपण? डायरेक्ट इंटरव्ह्यू. कळलं तुम्हाला? कंपनी त्या कॉलेजमध्ये जाते आणि तिथून काही स्टुडंट्सला ते रिक्रूट करते. कळलं ना? ठीक आहे. सो दिस ऑल बट द डायरेक्ट मेथड. तर पुढे लिहून दिले मी कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीत लिहा यामध्ये डायरेक्ट मेथड मध्ये. अ टीम इज सेंट टू, अ टीम इज सेंट, SENT, सेंट टू colleges or universities, colleges or universities, colleges or universities which conduct pharmacy courses, which conduct pharmacy courses, which conduct pharmacy courses, in bracket diploma or a degree, which conduct pharmacy courses, in bracket diploma or degree. ठीक आहे. यासारखी रिक्रुटमेंट कुठे केले जाते? कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीज मध्ये केले जाते. इसमें क्या होता है, क्या एक टीम होती है. आता सगळी कंपनी उठून जाईल का त्या कॉलेजमध्ये? नाही. कंपनीकडून काही टीम सिलेक्ट केली जाते. जी रिक्रुटमेंट टीम असते, सिनियर टीम असते त्यांची, 5-6 जणांची टीम असेल, ते एका कॉलेजमध्ये जाईल, युनिव्हर्सिटीज मध्ये जाईल, जिथे फार्मसी कोर्स चालतात, डिग्री किंवा डिप्लोमा. ठीक आहे. तिथे जाईल आणि कोणत्याही कॉलेजमध्ये प्लेसमेंट सेल असते. आपल्या कॉलेजमध्ये पण प्लेसमेंट सेल आहे, बरोबर. जसे त्याच्यामध्ये तिवारी सर आहे, डाके मॅम आहे ना, अदर स्टाफ आहे आपले, है ना. तर अशी एक प्लेसमेंट सेल जाते. तर प्लेसमेंट सेल्स काय करते? स्टुडंट्सला जॉब देण्याचं काम करते, है ना. जे फायनल इयरचे स्टुडंट्स आहे, कॉलेजचे स्टुडंट्स आहे, त्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटी देण्याचे काम करते, बरोबर आहे. ठीक आहे ना. तर ती टीम, ऑर्गनायझेशनची टीम त्या कॉलेजमध्ये जाते, युनिव्हर्सिटीज मध्ये जाते आणि तिथे जाऊन ते काय करतात? स्टुडंट्सला सिलेक्ट करतात आणि त्यांना जॉईनिंग लेटर देते. ठीक आहे, बरोबर. तसंच माझं पण असं एक्झाम्पल आहे की मी जेव्हा गिफ्ट ऑर्गनायझेशन, जेव्हा मी M.Pharm फायनल इयर मध्ये होतो, बरोबर, वायविचार मध्ये M.Pharm फायनल इयर मध्ये जेव्हा होतो मी, त्यावेळेस आमच्याकडे गिफ्ट ऑर्गनायझेशन जे होते, गिफ्ट हेल्थकेअर सोल्युशन, जी चिकलठाणा MIDC मध्ये आहे, तर ते आमच्या कॉलेजमध्ये आले होते कॅम्पस इंटरव्ह्यू घेण्यासाठी आणि तिथून आमचं सिलेक्शन झालं होतं.
म्हणजे एम फॉर्म कम्प्लीट होण्याच्या पहिलेच आम्ही जॉबवर लागलेलो होतो, है ना. अशा प्रकारची रिक्रुटमेंट आपल्या कॉलेजमध्ये पण आणि वेगवेगळ्या कॉलेजमध्ये युनिव्हर्सिटीजमध्ये होतो. चालेल सगळ्यांना? ठीक आहे. आता राहत इनडायरेक्ट मेथड. इनडायरेक्ट मेथड. इनडायरेक्ट मेथड कोणकोणते असतात ते आपण पाहू. आता इनडायरेक्ट मेथड म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. इनडायरेक्ट मेथड मध्ये कंपनीज कॉलेजमध्ये जात नाही किंवा युनिव्हर्सिटीज मध्ये जात नाही किंवा एम्प्लॉईज कडे जात नाही. ते डायरेक्टली काय करतात, न्यूजपेपर मध्ये, लिडिंग न्यूजपेपर जसे महाराष्ट्रामध्ये लोकमत न्यूजपेपर आहे, टाइम्स ऑफ इंडिया न्यूजपेपर आहे, है ना, दिवो मराठी न्यूजपेपर आहे. हे लिडिंग न्यूजपेपर मध्ये ते काय करतात, ऍडव्हर्टाइजमेंट सेंड करतात. तरी वी रिक्वायर्ड फार्मसिस्ट हॅव्हिंग द क्वालिफिकेशन दिस एक वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे, 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. आणि हे ते ऍडव्हर्टाइजमेंट पाठवतात आणि ते काय करतात, खाली ईमेल आयडी पाठवतात त्यांचा. मग त्या ईमेल आयडीवर आपण ते रिझ्यूम पाठवावा लागतो. रिझ्यूम पाठवल्यानंतर ते काय करतात, त्याच्यामधून ज्यांचं क्वालिफिकेशन मॅच झाला त्यांच्या ऍडव्हर्टाइजमेंट सोबत, त्या ऍडव्हर्टाइजमेंट सोबत मॅच झाल्यानंतर ते काय करतात, त्या फार्मासिस्टला कॉल करतात, त्या लोकांना कॉल करतात. जसं तर फॉर एक्झाम्पल त्यांच्याकडे 1000 जर ऍप्लिकेशन आले असतील तर त्यांच्यामधून ते 100 ऍप्लिकेशन निवडतात आणि त्यांना इंटरव्ह्यू साठी बोलवतात. बरोबर. So this is all about the direct method. Indirect method. Write down. An advertisement is generally given in leading daily newspapers, magazines and professional journals ठीक आहे. यामध्ये न्यूजपेपर असेल, मॅगझिन्स असेल किंवा प्रोफेशनल जर्नल्स असेल तर त्यामध्ये काय केला जातो, हा त्यांचा ऍडव्हर्टाइजमेंट पाठवला जातो आणि स्टुडंट्स कडून किंवा एम्प्लॉईज कडून ऍप्लिकेशन मागवला जातो. राईट. आणि पुढचा पॉईंट लिहा, तर ऍप्लिकेशन कसं असायला पाहिजे ते पण लिहा. द ऍप्लिकेशन फॉर्म usually provides for giving full name, comma, father's name, comma, age, comma, address, comma, education, D farm असेल, B farm असेल, comma, training, तर ट्रेनिंग 6 महिन्याची ट्रेनिंग घेतली असेल. तुम्हाला माहिती आहे बी फॉर्म जेव्हा कम्प्लीट करतो आपण, तर बी फॉर्म कम्प्लीट केल्यानंतर जेव्हा डिग्री भेटते, 6 महिन्याची ट्रेनिंग जेव्हा आपण घेतो है ना, तेव्हाच आपल्याला 6 महिने किंवा एक महिन्याची ट्रेनिंग असते इंडस्ट्रीमध्ये. ती ट्रेनिंग घेतल्यानंतर डिग्री भेटते आपल्याला. पुढे लिहा, पर्सनल डाटा such as height, comma, weight, comma, place of birth, comma, nationality, comma, habits, comma, characters, कसा कॅरेक्टर आहे, शांत कॅरेक्टर आहे, रागीट कॅरेक्टर आहे, है ना, हे कॅरेक्टर बघितले जाते इंडस्ट्रीमध्ये शांत पर्सन पाहिजे त्यांना. कॅरेक्टर and details of past experience, comma, salary demand, सॅलरी किती डिमांड करतोय तो, है ना.
एक्सेट्रा. सो दिस इज ऑल अबाउट द इनडायरेक्ट मेथड. तर या मेथड मध्ये यासारख्या गोष्टी विचारल्या जातात. लास्ट लिहा थर्ड इज द थर्ड पार्टी मेथड. लास्ट लिहा थर्ड पार्टी मेथड. तर थर्ड पार्टी मध्ये काय असते, एक प्रायव्हेट एम्प्लॉईज एजन्सीज असतात, प्रायव्हेट रिक्रुटमेंट एजन्सीज असतात. ते काय करतात, स्टुडंट कडून डेटा मागवतात आणि ते काय करतात, कंपनीला पाठवतात. म्हणजे काय होते, आपण फॉर एक्झाम्पल जर आपण एम्प्लॉईज असेल तर एम्प्लॉईज काय करतात, डायरेक्टली कंपनीला डेटा पाठवतात, पण तो कधी कधी बघितला जात नाही कंपनीकडून. पण थर्ड पार्टी काय करतात, स्टुडंट कडून एम्प्लॉईज कडून डेटा मागवतात, त्यांचा रिझ्यूम मागवतात आणि ते कंपनीला पाठवतात. त्याला काय म्हणतो आपण, थर्ड पार्टी मेथड. राईट डाउन इन दिस. इट इन्क्लूड private employment agencies. It includes private employment agencies, state agencies, and placement office and placement offices of the institution of the institution of the institution. कळालं सगळ्यांना? कोणाला काही प्रॉब्लेम आहे? इझी आहे. चांगल्या लँग्वेज मध्ये, इझी लँग्वेज मध्ये आपण शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्टुडंटचा कळालेला पण असेल आणि स्टुडंटला, आणि तुम्ही इमॅजिनेशन पण करू शकतात. हा इझी चॅप्टर आहे, हार्ड चॅप्टर नाहीये. तुम्ही मनाने पण त्यामध्ये पॉइंट ऍड करू शकतात, कारण तुम्हाला माहिती आहे रिक्रुटमेंट प्रोसेस कसे असते. तुम्हाला नंतर अनुभव येईल याचा जेव्हा तुम्ही जॉबला जातील. आणि रिक्रुटमेंट प्रोसेस तुम्ही जर लक्षात ठेवली तर तुम्हाला कळून जाईल कोणती ऑर्गनायझेशन असेल अशा प्रकारची रिक्रुटमेंट होते. अभी भी फिलहाल में भी ऐसी इस प्रकार की रिक्रुटमेंट प्रोसेस चलती है. ठीक है, कोणाला काय प्रॉब्लेम आहे, कोणाला काय क्वेश्चन विचारायचे? सर गावित बोलत आहे सर. थर्ड पार्टी मेथड सर एक्सप्लेन करा सर. चलेंगे चालेल. हे पहा, इनडायरेक्ट डायरेक्ट मेथड मध्ये आपण काय केलं होता, एक मिनिट, टाइम संपत आला तर मी काय करतो, आता आपण एंड करून मीटिंग आणि परत जॉईन व्हा, मग नंतर तुमचा आन्सर देईल. चालेल? ठीक सर. चालेल. मीटिंग एंड करत आहे, स्टुडंट परत जॉईन व्हा.